नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 11वीचं इलेक्ट्रोस्टॅटिक्स सुरू करता करता खरं तर तिथं 3 लेक्चर झाले आपले आणि या सगळ्यातनं आपल्याला 4थ्या लेक्चरकडे वळत असताना हा जो टॉपिक आहे तो आता एका वेगळ्या वळणावर घेऊन जाईल. तुम्ही म्हणणार की प्रत्येक वेळेस तुम्ही असंच म्हणताय, मग बघता बघता 2 झाले, बघता बघता 3 झाले, मग असं होणारच ना. मी का म्हणतोय याचा अर्थ मात्र तुम्ही समजून घ्या. ज्या टॉपिकला 11वीचा विचार करत असताना, यातल्या संकल्पना क्लिअर करत असताना मी तुम्हाला बेसिक पासून या असणाऱ्या टॉपिकला पुढे कंटिन्यू करतोय. त्यामुळं आपण काय केलं बघा, अगदी सुरुवातीला या टॉपिकचा विचार करत असताना नुसतं चार्जवर बोललोय मी. चार्ज म्हणजे काय, पॉझिटिव्ह चार्ज कसा, निगेटिव्ह चार्ज कसा, ॲपकुलम म्हणजे काय, स्टॅट कुलम म्हणजे काय. कुलोम्स लॉ नावाचं आर्टिकल आपण काल पण बघितलं होतं, मागं पण बघितलं, आणि 1 कुलोमची एक वेगळी व्याख्या तयार करून मी तुम्हाला सांगितली. टफ आहे ते, पण मला माहिती आहे ते लक्षात येतं आपल्याला. वेगवेगळ्या पद्धतीनं या टॉपिकला आपण इथं बघत असताना आता करायचं आहे काय ते नीट ऐका. काल आपण काय केलं होतं, कुलोम्स लॉ, त्याचा वेक्टर फॉर्म, त्याचं नेचर, हे सगळं बघितलं होतं. आणि बघता बघता परत एकदा एक टर्म मी तशीच लिहिली आहे, आणि ती जी टर्म आहे ती म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी. याला वेगवेगळ्या पद्धतीनं सांगता येतं असं मी तुम्हाला सांगितलं होतं. आणि तसं सांगत असताना मी तुम्हाला सांगितलं होतं की माझ्याकडे जर समजा हा एखादा चार्ज आहे, याच्या भोवती एक काल्पनिक क्षेत्र जर आपण विचारात घेतलं, ज्याच्यामध्ये दुसरा एखादा टेस्ट चार्ज जर ठेवला, तर त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो टेस्ट चार्ज आहे तो किती फोर्स एक्सपिरियन्स करतो, याला खरं तर त्या ठिकाणी इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी या नावानं ओळखतात. म्हणजे ज्या वेळेस आपण त्या असणाऱ्या टर्मला डिफाईन करतोय त्यावेळेस आपलं वाक्य असं असेल, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ॲट एनी पॉइंट इन ॲन इलेक्ट्रिक फील्ड is defined as force acting on unit positive charge placed at that point. आपल्याला या टॉपिकमध्ये सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टीचा कुठला विचार करायचा असेल तर इलेक्ट्रिक इंटेन्सिटीचा विचार करायचा आहे सुरुवातीच्या पिरियडमध्ये, सुरुवातीच्या भागामध्ये. म्हणजे हा टॉपिक मी काय म्हणलंय तुम्हाला, डिलीटेड भाग सुद्धा मुद्दामून शिकवतोय मी तुम्हाला, कारण तुम्हाला नुसत्या 11वीच्या असणाऱ्या कॉलेजची परीक्षा देऊन बाहेर नाही पडायचं. आपल्याला या टॉपिकचा विचार करत असताना या टॉपिकच्या करस्पॉन्डिंग असणाऱ्या ज्या टर्म्स आहेत त्या बेसिक पासून बघत बघत पुढे जायचं आहे. एका असणाऱ्या वाक्यामध्ये जर मला त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या इंटेन्सिटीला सांगायचं झालं तर मला ते जे वाक्य आहे ते असं सांगता येईल, स्ट्रेंथ ऑफ ॲन इलेक्ट्रिक फील्ड इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी. मी बोलतोय, माझा आवाज समजा ह्या हॉलमध्ये जातोय, आता हॉलमध्ये मी तुम्हाला लेक्चर खरं तर रेकॉर्ड करतोय. माझा आवाज या पद्धतीनं जात असताना माझ्या आवाजाला सुद्धा एक प्रकारची इंटेन्सिटी आहे, स्ट्रेंथ आहे. तिथं जसं स्ट्रेंथ आहे तसंच इथं मी हा चार्ज ठेवलाय, हा मोठा चार्ज आहे. मी काय म्हणलं की त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या चार्जचा विचार करत असताना त्याच्याभोवती असणारं जे काल्पनिक क्षेत्र आहे, म्हणजे मला जर समजा वाटलं की बाबा इलेक्ट्रिक फील्ड म्हणजे काय, त्याचा विचार मला करायचा आहे, तर मी कसं वाक्यामध्ये आणू शकतो, an imaginary region around any charge when another charge is brought into that region experience a force. एखाद्या चार्जच्या भोवती असणारं काल्पनिक क्षेत्र आहे की ज्याच्यामध्ये दुसरा एखादा चार्ज आणल्यानंतर जर समजा तो जो चार्ज आहे तो एखाद्या फोर्सला एक्सपिरियन्स करत असेल तर त्या ठिकाणी तिथं असणारा तो फिजिकल क्वांटिटी जी आहे त्याला आपण इमॅजिनरी रिजनच्या भाषेमध्ये इलेक्ट्रिक फील्ड या नावानं ओळखतोय. वाक्य नीट ऐका. an imaginary region around any charge when another charge is brought into that region experience a force.
हे सगळं जर या पद्धतीनं असेल तर जिथं इलेक्ट्रिक फील्ड आहे तिथं इलेक्ट्रिक फील्डला ताकद आहे. इलेक्ट्रिक फील्डची जी ताकद आहे ती दोन फिजिकल क्वांटिटीजनं सांगितली जाते. एक वेक्टर फिजिकल क्वांटिटी आहे, दुसरी स्केलर फिजिकल क्वांटिटी आहे. इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ही वेक्टर फिजिकल क्वांटिटी आहे आणि इलेक्ट्रिक पोटेन्शियल ही स्केलर फिजिकल क्वांटिटी आहे. ज्या भौतिक राशीचं वर्णन करत असताना ज्याला दिशा आणि परिमाण, डायरेक्शन अँड मॅग्नेट्यूड, ह्या दोघांची गरज लागते त्याला वेक्टर फिजिकल क्वांटिटी म्हणतात. आणि एखादी भौतिक राशी एक्सप्रेस करत असताना नुसत्या परिमाणानं जर आपण त्याला एक्सप्रेस करत असू तर ती जी फिजिकल क्वांटिटी आहे त्याला म्हणतात इलेक्ट्रिक पोटेन्शियल. या सगळ्या संकल्पनेचा आधार घेत असताना आता काय करायचं आहे बघा, याच्या करस्पॉन्डिंग आपल्याला मॅथमॅटिकल एक एक्सप्रेशन तयार करायचं आहे. आणि ते एक्सप्रेशन आपल्याला जर 11वीच्या परीक्षेमध्ये विचारलं किंवा त्याची जर गणितं विचारली तर ती जी गणित आहेत त्याचं उत्तर सांगता आलं पाहिजे. मग आता काय विचार करायचा आहे, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीचाच विचार करायचा आहे. आणि इथं ड्यू टू ए पॉइंट चार्ज, आणि तिथं असणारा तो जो चार्ज आहे तो जर रेस्ट पोझिशनला असेल, तो पॉइंट चार्ज असेल आणि त्या चार्जच्या करस्पॉन्डिंग मला जर इलेक्ट्रिक इंटेन्सिटीचं उत्तर काढायचं असेल तर ते उत्तर मी कसं काढणार याचा विचार मला करावा लागेल. आणि हा विचार करत असताना असं समजूयात, हा जो ओ पॉइंट आहे या ठिकाणी प्लस क्यू अमाऊंटचा चार्ज आहे. जिथं मला इंटेन्सिटी काढायचं आहे हा माझा पी पॉइंट आहे आणि ओ पासून पी पर्यंतचं जे अंतर आहे ते अंतर आर आहे असं आपण समजूयात. इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ही वेक्टर क्वांटिटी आहे आणि त्याची जी दिशा आहे ती दिशा मी तुम्हाला या ठिकाणी दाखवली आहे. इथंच मला काय करायचं आहे, एक युनिट वेक्टर काढायचा आहे. समजा तिथं असणारा तो जो युनिट वेक्टर आहे त्याला मी आर न रिप्रेझेंट केलंय. आणि मी काय केलं, पी हा पॉइंट आहे आर एवढ्या अंतरावर क्यू चार्ज पासून, मला त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या पॉइंटला इलेक्ट्रिक इंटेन्सिटीचं उत्तर काढायचं आहे. म्हणून मी काय करतो, या ठिकाणी हा एक टेस्ट चार्ज ठेवतो Q0 एवढ्या अमाऊंटचा. मुळात या फिगरला समजून घ्या, मी उत्तर काढतोय कशाचं ते पण नीट लक्षात ठेवा. मला इलेक्ट्रिक इंटेन्सिटीचं उत्तर काढायचं आहे आणि ते उत्तर काढत असताना चार्ज जर रेस्ट पोझिशनला असेल तर इलेक्ट्रिक इंटेन्सिटीचं उत्तर किती ते मला काढायचं आहे. मग मी काय केलं, ओ हा एक पॉइंट घेतला, त्या ठिकाणी एक प्लस क्यू एवढ्या अमाऊंटचा चार्ज ठेवला. ओ पासून पी पर्यंतचं अंतर आर एवढा आहे, तिथं मी एक टेस्ट चार्ज ठेवला जो Q0 एवढ्या अमाऊंटचा आहे. मला त्या असणाऱ्या आर एवढ्या अंतरावर इलेक्ट्रिक इंटेन्सिटीचं उत्तर काढायचं आहे. मी आल्या आल्या काय केलं बघा, इलेक्ट्रिक इंटेन्सिटीची एक व्याख्या तयार केली. इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ॲट एनी पॉइंट इन ॲन इलेक्ट्रिक फील्ड इज डिफाइन्ड ॲज फोर्स ॲक्टिंग ऑन युनिट पॉझिटिव्ह चार्ज. हा युनिट पॉझिटिव्ह चार्ज झाला प्लेस्ड ॲट दॅट पॉइंट. मी परत तुम्हाला तेच उदाहरण देतो. एखाद्या ठिकाणी एखाद्या असणाऱ्या वक्त्याचं भाषण जर होणार असेल आणि जर मोठा समुदाय येणार असेल तर तिथली जी PA सिस्टीम आहे, ज्याला म्हणतात पब्लिक ॲड्रेस सिस्टीम, की जिथंच माईक असतात, ॲम्प्लिफायर आहेत, त्या माईकचा आवाज खरंच येतोय का नाही हे चेक करायला एक माणूस इकडून बोलत असतो, म्हणजे हा माणूस झाला. दुसरा माणूस तिथं ठेवलेला असतो, तो ऐकणार आहे आवाज क्लिअर येतोय का. इकडनं म्हणला बाबा ओके, तो त्या ठिकाणी तर त्या असणाऱ्या स्पीकरचा आवाज चांगला आहे. हे जसं तिथं केलं जातं, कारण आपण चेक 1 2 3 4 असं तिथं नेहमी ऐकतो, तसंच आहे यांना आपण चेक करतोय की त्या ठिकाणी तिथं असणारी ती जी इंटेन्सिटी आहे ती कशी आहे. हे सगळं करताना मग मला काय करावं लागतं की बाबा जर समजा इलेक्ट्रिक इंटेन्सिटीचा विचार करायचा आहे तर मला हा एक फॉर्म्युला जो काल बघितला होता, या फॉर्म्युल्याची आठवण आल्याशिवाय राहणारच नाही. F/Q0.
मुळात एफ म्हणजे काय आहे तर त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या चार्ज मधला फोर्स आहे. Q0 काय आहे तर टेस्ट चार्ज आहे. आपलं वाक्यच तसं आहे ना, फोर्स ऍक्टिंग ऑन युनिट पॉझिटिव्ह चार्ज प्लेस्ड ॲट दॅट पॉइंट. त्यामुळं आपल्याला या असणाऱ्या संकल्पनेचा आधार घ्यावा लागतो, त्याच्यावरनं ती उत्तरं काढावी लागतात. आणि अशी उत्तर काढताना लगेच माझ्या डोक्यात विचार आला, अरे एफ नावाची जी टर्म आहे ती आपल्याला कुलोम्स नावाच्या शास्त्रज्ञानं शिकवली होती. कुलोमनं मला काय सांगितलं होतं, force of attraction or repulsion between the 2 point charges which are rest is directly proportional to the product of the magnitudes of the two charges and inversely proportional to the square of the distance between them. म्हणजे काय झालं, मला एफचं उत्तर काढायचं आहे. एफचं उत्तर काढताना मला मॅथमॅटिकल फॉर्म्युलाचा आधार घ्यावा लागेल. दोघांचा गुणाकार Q0चा गुणाकार R², दोघांमधला अंतर. हे कुणाकडनं लिहिलं मी, त्या असणाऱ्या कुलोम्स लॉचा आधार करून त्या ठिकाणी तिथं असणारं ते इक्वेशन माझं तयार झालं. ॲप्सिलॉन 0 म्हणजे काय ते आपण बघितलं, त्याला म्हणतात परमिटिव्हिटी ऑफ द फ्री स्पेस. 2 नंबरचे इक्वेशन आपण 1 नंबरमध्ये ठेवूयात. फक्त इथं काय करूयात, या ठिकाणी एक वेक्टर आर दाखवूयात, युनिट वेक्टर ड्रॉन इन द डायरेक्शन ऑफ OP. कारण पॉझिटिव्ह चार्ज आहे, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी वेक्टर क्वांटिटी आहे. पॉझिटिव्ह चार्जचा विचार केला तर इलेक्ट्रिक इंटेन्सिटी इज ऑलवेज डायरेक्टेड अवे फ्रॉम द चार्ज. निगेटिव्हचा विचार केला तर इट इज ऑलवेज डायरेक्टेड टुवर्ड द चार्ज. F/Q0 करायचं आहे मला. आणि तसं करत असताना इथं वेक्टर ई तसंच ठेवलं. एफच्या ठिकाणी मी किंमत ठेवणार आहे 1/4πε0 Q0/R². युनिट वेक्टर आर तुम्ही कुठल्याही पद्धतीनं त्याला दाखवू शकता खरं तर अपॉन Q0, कारण इथलं Q0 ऑलरेडी आहे ना आपल्याकडं. आणि आता जर प्रश्न मी तुम्हाला विचारला असता की सांग यातलं काय कॅन्सल होतंय, तर तुम्ही म्हणला असता की काय विचारताय सर, Q0 कॅन्सल होणार ना. मग राहिलं काय, इथं जर बघितलं तर वेक्टर ई इज इक्वल टू 1/4πε0 Q/R². युनिट वेक्टर आर हा एक फॉर्म्युला तयार झाला. किती सोपा आहे बघा, चिल्लर आहे रे, काहीच अवघड नाही त्यात. एखाद्या पॉईंट चार्जचा विचार करून मला जर समजा इलेक्ट्रिक इंटेन्सिटीचं उत्तर जर विचारलं तर त्या ठिकाणी मला तो जो फॉर्म्युला आहे त्याचा विचार नक्की करावा लागेल. म्हणजे वेक्टर ई इज इक्वल टू 1/4πε0 Q/R². युनिट वेक्टर आर, वेक्टर ड्रॉन इन द डायरेक्शन ऑफ OP. हे सगळं मान्य करताना मला जर कोण म्हणलं की सर ह्या सगळ्याचा विचार आपल्याला करायचा आहे आणि करत असताना त्याचं जे मॅग्नेट्यूड आहे ते आपल्याला सांगायचं आहे, हे सांगत असताना 1/4πε0 Q/R². इथं कुठं वेक्टर लिहिलंय का मी? नाही लिहिलं, नाही लिहायची गरज भासत. म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या इलेक्ट्रिक इंटेन्सिटीचं मॅग्नेट्यूड लिहायचं झालं तर 1/4πε0 Q/R² येईल. वेक्टर फॉर्ममध्ये लिहायचं झालं तर वेक्टर ई इज इक्वल टू 1/4πε0 Q/R². वेक्टर आर, युनिट वेक्टर आर. एवढंच एक्सप्रेशन आपल्याला याच्यामध्ये लिहावं लागतं. काय अवघड आहे रे, काहीच नाही. इतक्या सोप्या सोप्या स्टेप्स आहेत. ही मूळ फॉर्म्युला झाला. इथं मी कुलोम्स लॉ वापरला. कुलोम्स लॉ वापरताना फक्त युनिट वेक्टर आर लिहिला. लिहिता लिहिता Q0 भागलं, भागता भागता कॅन्सल झालं. शिल्लक हे राहिलं. त्याचं फक्त मॅग्नेट्यूड सांगताना वेक्टर आर लिहायची गरज नाही भासत. फॉर्म्युला म्हणून याला पाठच करायचं 1/4πε0 Q/R². म्हणजे इलेक्ट्रोस्टॅटिक्स मधल्या 11वी, कारण आपला CET 11वी अधिक 12वी आहे. ह्या 11वीतलं सगळं येणार परत, तुम्हाला घ्यावं लागणार ते. त्याच्या अगोदरच आपण प्रिपेअर करायला लागलोय. अजून काय कॉलेजमध्ये याद्या लागायचे, तिसरी यादी, पहिली यादी, दुसरी यादी सुरू आहे. आपण लांब पुढे गेलोय. तिसरा टॉपिक आपला मोठा सुरू झाला बघता बघता सेकंड सेक्शन मधला. पहिले तर सुरू आहेत तिकडं साळुंके सर घेतात. म्हणजे आपल्याला या असणाऱ्या फॉर्म्युलाचा विचार करून
इलेक्ट्रिक इंटेन्सिटीचं जे उत्तर आहे ते उत्तर आपल्याला नक्की काढता येतं, कारण हा यातला महत्त्वाचा भाग झाला. इंटेन्सिटी ओरिएंटेड बरीच एक्झाम्पल आहेत आणि आपण या असणाऱ्या इलेक्ट्रिक इंटेन्सिटीचं एक्सप्रेशन आपण क्लिअर करून घेतलं. बऱ्याच वेळा काय होतं, दोन गोष्टींचा विचार आपण करू शकतो. दोन गोष्टींचा विचार करताना नक्की लक्षात ठेवावं लागतं, युनिफॉर्म फील्ड कुठलं आणि नॉन युनिफॉर्म फील्ड कुठलं हे नक्की लक्षात नाही येत. आपण सध्या फक्त इलेक्ट्रिक फील्डचा विचार करतोय. मग युनिफॉर्म कुणाला म्हणायचं आणि नॉन युनिफॉर्म कुणाला म्हणायचं हा प्रश्न तयार होतो. एकदम सोपा. An electric field is said to be uniform if magnitude and direction of electric intensity is same. सगळ्यात महत्त्वाचं आहे ते. म्हणजे माझ्याकडे जर समजा या प्रकारच्या दोन प्लेट्स आहेत, याच्यामध्ये या पद्धतीनं इलेक्ट्रिक फील्ड तयार झालं, जर अशा प्रकारचं इलेक्ट्रिक फील्ड तिथं तयार झालं तर हे जे इलेक्ट्रिक फील्ड आहे याला युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड असं नक्की म्हणता येईल. मी असं समजा दोन आहेत तर त्याला नाही म्हणू शकत, किंवा दोघांचं मॅग्नेट्यूड सेम आहे पण दोघांच्या दिशा वेगळ्या आहेत तरी त्याला नाही म्हणता येत. ह्या दोघाला मला युनिफॉर्म नक्कीच नाही म्हणता येईल. दोघांचं मॅग्नेट्यूड सेम पाहिजे, दोघांच्या दिशा सेम पाहिजेत. असं जर झालं तर मग मात्र याला युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड नक्की म्हणता येईल. इथं मात्र लक्षात ठेवायचं आहे, ए फील्ड इज सेड टू बी नॉन युनिफॉर्म इफ मॅग्नेट्यूड और डायरेक्शन और बोथ आर डिफरंट. जर समजा मॅग्नेट्यूड दोघांचं वेगळं आहे तरी नॉन युनिफॉर्म झालं, दिशा वेगवेगळ्या झाल्या तरी नॉन युनिफॉर्म झालं. मॅग्नेट्यूड आणि दिशा या दोन्हीच्या दोन्ही जर वेगळं होत असेल तरी सुद्धा त्या ठिकाणी तिथं असणारं ते जे फील्ड आहे त्याला नॉन युनिफॉर्म फील्ड असं नक्की म्हणता येईल. त्यामुळे युनिफॉर्म कुठलं आणि नॉन युनिफॉर्म कुठलं यातला फरक आपल्या 100% लक्षात यावा लागतो. येतोय आपल्यातून. आपण ज्या वेळेस त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या फील्डचा विचार करतोय त्यावेळेस या पद्धतीनं त्या ठिकाणी तिथं असणारं ते जे फील्ड आहे त्याचा विचार नक्की करायचा आहे. त्यामुळे ह्या दोन टर्म्स तुम्हाला पुस्तकामध्ये पण दिल्या आहेत, त्या नक्की तुम्ही वाचणार आहात. त्याचा अर्थ मात्र आता तुम्हाला 100% कळला. लक्षात ठेवायचा आहे, दोन प्लेट्स आहेत, त्याच्यामधलं जे इलेक्ट्रिक फील्ड आहे ते इलेक्ट्रिक फील्ड नक्की युनिफॉर्म असेल. आणि जर दिशा आणि करस्पॉन्डिंग असणारं मॅग्नेट्यूड दोघातलं कुठलंही वेगवेगळं झालं तरी सुद्धा त्या ठिकाणी तिथं असणारं ते जे फील्ड आहे ते मात्र नॉन युनिफॉर्म झालं. म्हणजे युनिफॉर्म कधी आणि नॉन युनिफॉर्म कधी, हे सगळं करता करता ज्याच्यावर हमखास प्रश्न असतो 11वी लेवलला, तो किंवा ती जी टर्म आहे ती म्हणजे इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स. याच्यामध्ये पहिल्यांदा मला विचार करावा लागतो की त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या लाईन्स ऑफ फोर्सची व्याख्या काय. म्हणजे पहिल्यांदा मला इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्स कुणाला म्हणायचं त्याची जी व्याख्या आहे ती व्याख्या मला करता येईल. सोपा आहे. ए पाथ अलॉंग विच युनिट पॉझिटिव्ह चार्ज मूव्स when placed in an external uniform electric field. A path along which unit positive charge moves when placed in an external uniform electric field is called as electric line of force. म्हणजे काय झालं, दोन प्लेट्स आहेत त्याच्यामध्ये चार्ज ठेवला आहे तर त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो चार्ज आहे तो ज्या कुठल्या मार्गातनं जाईल तो जो मार्ग आहे त्याला आपण इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्स असं नक्की म्हणू शकतो. मीनवाईल ह्याला वेगळ्या भाषेमध्ये पण सांगता येतं. समजा ही एक कर्व आहे आणि त्या कर्वला मी जर समजा या पद्धतीनं तिथं जर स्पर्शिका किंवा टँजंट काढली आणि ती जी टँजंट आहे ती इलेक्ट्रिक इंटेन्सिटीची दिशा जर दाखवत असेल
तर तिथं असणारा तो जो कर्व आहे त्याला सुद्धा इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्स या नावानं ओळखता येईल. ए कर्व to which a tangent is drawn which represents the direction of electric field intensity, then it is called as electric line of force. आपण कुठल्याही पद्धतीनं इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्सला डिफाईन करू शकतो, आपण सांगू शकतो. पहिल्यांदा विचार करतोय आपण पाथ अलॉंग विच युनिट पॉझिटिव्ह चार्ज मूव्स व्हेन प्लेस्ड इन अन एक्सटर्नल युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड. आणि दुसऱ्यांदा विचार करत असताना हा जो कर्व आहे याला काढलेली टँजंट स्पर्शिका ती जर समजा इलेक्ट्रिक इंटेन्सिटीची दिशा सांगत असेल तर तिथं असणारा तो जो कर्व आहे त्याला इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्स असं म्हणतात. म्हणजे आपल्याला या सगळ्या संकल्पना व्यवस्थित क्लिअरली कळायला पाहिजे आहेत. कुठल्याही पद्धतीनं तुम्हाला ते जे वाक्य आहे ते वाक्य लिहिता येईल. परीक्षेमध्ये कसं विचारले त्याच्यावरनं ते जे वाक्य आहे ते वाक्य लिहिता येईल. त्यामुळे 100% लक्षात ठेवायचं, ज्यावेळेस आपण इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्सचा विचार करतो त्यावेळेस वेगवेगळ्या पद्धतीनं करता येतो. समजा इथं पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जेस आहेत, याच्या इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स आपण काढतोय. या काढत असताना जर समजा त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या ज्या लाईन्स ऑफ फोर्स आहेत त्या या पद्धतीनं जर तिथं असतील तर त्याच्यावरनं आपल्याला त्या असणाऱ्या लाईन्स ऑफ फोर्सच्या प्रॉपर्टीज विचारतात. आणि त्या विचारत असताना शक्यतो ही डायग्रॅम जी आहे ती जर डोळ्यासमोर राहिली तर आपण सहज पटापटा पटापटा लाईन्स ऑफ फोर्सच्या प्रॉपर्टीज सहज सांगून जातो, नाही अवघड जात. म्हणजे मला जर समजा त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या प्रॉपर्टीजचा विचार करायचा आहे आणि असा विचार इथं करत असताना मुळात त्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या बऱ्यापैकी आपल्याला MCQची उत्तरं पण देऊ शकतात. सोपं आहे, जे दिसतंय ते पहिल्यांदा सांगायचं. ह्या ज्या बलरेषा आहेत ह्याची सुरुवात कुठं झाली? पॉझिटिव्ह चार्जला आणि शेवट कुठं झाला? निगेटिव्ह चार्जला. म्हणजे पहिल्यांदा मला लिहित असताना पॉझिटिव्ह टू निगेटिव्हचा उल्लेख नक्की करावा लागेल आणि त्याच्यावरनं मला वाक्य असं करता येईल. Electric line of force starts at positive charge and ends to the negative charge. त्याची जी सुरुवात आहे ती पॉझिटिव्ह चार्जला होईल आणि त्याचा जो शेवट आहे तो निगेटिव्ह चार्जला होतो. दिसतंय की आपल्याला हे काय अशा गेल्यात, ह्या इकडं आहेत, दाखवलं नाहीत आपण. त्याच्यानंतर जर बघितलं तर ह्या ज्या लाईन्स ऑफ फोर्स आहेत त्या अशा कधीच जात नाहीत, तशा कधीच जात नाहीत. यासाठी मला दोन शब्दाचा वापर करता येतो, एकतर क्रॉसचा किंवा इंटरसेक्टचा वापर करता येईल आणि त्याच्यावरनं मला वाक्य तयार करता येईल. म्हणजे मला इथं विचार करत असताना मी जर समजा त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या लाईन्स ऑफ फोर्सचा विचार करतोय आणि असा विचार करत असताना दुसरं वाक्य माझं नक्की असं असेल, नो टू लाईन्स ऑफ फोर्स क्रॉस ऑर इंटरसेक्ट विथ इच अदर. कुठल्याही दोन बलरेषा एकमेकाला क्रॉस करून जात नाहीत, एकमेकाला इंटरसेक्ट करतच नाहीत. नो टू लाईन्स ऑफ फोर्स क्रॉस ऑर इंटरसेक्ट विथ इच अदर. आणि पहिलं काय सांगितलं, लाईन्स ऑफ फोर्स पॉझिटिव्ह चार्जला स्टार्ट होतात आणि निगेटिव्ह चार्जला संपतात. आत्ताचंच एक वाक्य आहे त्याला आपण असणाऱ्या प्रॉपर्टीजमध्ये कन्वर्ट करू शकतो आणि ते जे वाक्य आहे ते कशाच्या करस्पॉन्डिंग आहे? टँजंट किंवा स्पर्शिका. मुळात इथं जर आपण बघितलं तर ही स्पर्शिका झाली, टँजंट झाली. ती जी टँजंट आहे ती मला काय सांगतेचं उत्तर सांगणं म्हणजे तिसरं वाक्य तयार करणं. ए टँजंट ड्रॉन टू एनी लाईन ऑफ फोर्स गिव्स द डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ॲट एनी पॉइंट. ज्या ज्या ठिकाणी आपण तिथं असणाऱ्या त्या कर्वला स्पर्शिका काढतोय ती जी स्पर्शिका आहे ती स्पर्शिका इलेक्ट्रिक इंटेन्सिटीची दिशा सांगते.
पहिलं वाक्य सांगितलं, इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स स्टार्ट्स ॲट पॉझिटिव्ह चार्ज एंड्स टू द निगेटिव्ह चार्ज. दुसरं वाक्य तयार केलं, नो टू लाईन्स ऑफ फोर्स क्रॉस ऑर इंटरसेक्ट विथ इच अदर. तिसरं वाक्य तयार झालं, ए टँजंट ड्रॉन टू एनी लाईन ऑफ फोर्स गिव्स द डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ॲट दॅट पॉइंट. मुळात मला जर समजा त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या इलेक्ट्रिक इंटेन्सिटीचा विचार करत असताना ती इंटेन्सिटी जास्त कधी असते याच्या करस्पॉन्डिंग जर वाक्य करायचं झालं तर माझं वाक्य नक्की असं असेल, इलेक्ट्रिक इंटेन्सिटी इज मोर वेअर लाईन्स ऑफ फोर्स आर क्राउडेड. जिथं बलरेषांनी गर्दी केलेली असते त्या ठिकाणी इलेक्ट्रिक इंटेन्सिटी जादाची असते. इलेक्ट्रिक इंटेन्सिटी इज मोर वेअर लाईन्स ऑफ फोर्स आर क्राउडेड. पहिलं वाक्य परत बघा, इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स स्टार्ट्स ॲट पॉझिटिव्ह चार्ज एंड्स टू द निगेटिव्ह चार्ज. कुठल्याही दोन रेषा एकमेकाला क्रॉस किंवा इंटरसेक्ट करत नाहीत. नो टू लाईन्स ऑफ फोर्स क्रॉस ऑर इंटरसेक्ट विथ इच अदर. तिसरं वाक्य आहे, ए टँजंट ड्रॉन टू एनी लाईन ऑफ फोर्स गिव्स द डायरेक्शन ऑफ एन इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ॲट दॅट पॉइंट. चौथं वाक्य आहे, इलेक्ट्रिक इंटेन्सिटी इज मोर वेअर लाईन्स ऑफ फोर्स आर क्राउडेड. मुळात या ज्या लाईन्स ऑफ फोर्स आहे त्या एकमेकाला क्रॉस का नाही करत याचं उत्तर सांगायसाठी आपल्याला अजून एका टर्मचा आधार घ्यावा लागतो आणि ती जी टर्म आहे ती म्हणजे लॅटरल प्रेशर. ईच लाईन ऑफ फोर्स एक्झर्ट ए लॅटरल प्रेशर ऑन अदर लाईन ऑफ फोर्स. एक बलरेषा दुसऱ्या बलरेषेवर एक प्रकारचा दाब तयार करते, त्यामुळं त्या एकमेकाला इंटरसेक्ट करतच नाहीत. लॅटरल प्रेशर सगळ्यात महत्त्वाचं आहे. म्हणजे आपल्याला त्या असणाऱ्या सगळ्या टर्मचा विचार करताना लॅटरल प्रेशर का किंवा काय करू शकतं असं जर मल्टिपल चॉईस क्वेश्चन विचारलं तर उत्तर देता येतं. तिथं असं म्हणतील, वाय टू लाईन्स ऑफ फोर्स नॉट इंटरसेक्ट विथ इच अदर ऑर क्रॉस विथ इच अदर. त्याचं उत्तर काय आहे, दे एक्झर्ट लॅटरल प्रेशर ऑन इच अदर. ज्या वेळेस मी त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या दोन गोष्टींचा विचार करतोय त्यातली पहिली जी आहे ती म्हणजे कंडक्टर आणि दुसरी जी आहे ती म्हणजे इन्सुलेटर. या लाईन्स ऑफ फोर्सचं वैशिष्ट्य काय आहे, इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स कॅन पास थ्रू द इन्सुलेटर. इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स ह्या कंडक्टरमधनं कधीच जात नसतात. का तर त्याच्यामध्ये फ्री इलेक्ट्रॉन्स असतात. त्यामुळे ज्यावेळेस आपण त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्सचा विचार करतोय त्यावेळेस ही जी टर्म आहे ती सुद्धा तितकीच महत्त्वाची आहे. म्हणजे आपल्याला त्या असणाऱ्या लाईन्स ऑफ फोर्सचा विचार करत असताना या सगळ्यांचा विचार करत 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 पुढे जावं लागतं. मुळात याच्यामध्ये एक अजून महत्त्वाची टर्म आहे, जर एखाद्या सरफेसचा विचार केला तर त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या ज्या लाईन्स ऑफ फोर्स आहेत त्या परपॅन्डिक्युलर असतात. इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स आर ऑलवेज परपॅन्डिक्युलर टू द गिव्हन सरफेस ऑर नॉर्मल टू द गिव्हन सरफेस. एखाद्या सरफेसचा विचार केला तर त्या ठिकाणी त्या ज्या लाईन्स ऑफ फोर्स आहेत त्या लाईन्स ऑफ फोर्स या नॉर्मल किंवा परपॅन्डिक्युलर असतात. आपल्याला हे तर महत्त्वाचं आहेच, पण ज्या वेळेस मी त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्डचा विचार करतो त्यावेळेस मगाचं वाक्य इथं नक्की सांगता येईल. जसं युनिफॉर्मचा विचार मला करता येतो त्याच पद्धतीनं मला अजून एकाचा विचार करता येईल आणि ती जी टर्म आहे ती म्हणजे नॉन युनिफॉर्म. In case of uniform electric field, lines of force are parallel to each other. ज्या वेळेस आपण दोन प्लेट्स मधल्या इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स दाखवतो त्यावेळेस त्या एकमेकाला समांतर असतात. त्याचं मॅग्निट्यूड तर सारखं असतंच पण त्या एकमेकाला समांतर असतात.
युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्डचा विचार केला तर त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या ज्या लाईन्स ऑफ फोर्स आहेत त्या एकमेकाला पॅरलल असतात. ज्यावेळेस आपण नॉन युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्डचा विचार करतो त्यावेळेस नक्की लक्षात ठेवा तिथं असणाऱ्या त्या ज्या लाईन्स ऑफ फोर्स आहेत त्या कर्व्ड नेचरच्या असतात. इन केस ऑफ नॉन युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स ऑफ फोर्स आर कर्व्ड इन नेचर. याच्या बरोबरीनं अजून एक वाक्य नक्की लक्षात ठेवा. ते जे वाक्य आहे ते वाक्य काय आहे तर त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या लाईन्स ऑफ फोर्सची एक टेंडन्सी आहे, प्रवृत्ती आहे. कुठली प्रवृत्ती आहे? लाईन्स ऑफ फोर्स हॅव टेंडन्सी टू कॉन्ट्रॅक्ट इन लेंथ. कारण अशा लांब जात नाही, त्या परत अशा बेंड व्हायचा प्रयत्न करतात. याचा अर्थ स्वतःची लांबी कमी करायचा त्या प्रयत्न करतात. त्यामुळे ज्यावेळेस आपण त्या ठिकाणी त्या असणाऱ्या इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्सच्या बाबतीत एखादं वाक्य लिहितोय, दे हॅव टेंडन्सी टू कॉन्ट्रॅक्ट इन लेंथ, त्या असणाऱ्या ज्या बलरेषा आहेत त्या स्वतःची लांबी आकुंचन पावायचा प्रयत्न करतात. कॉन्ट्रॅक्ट म्हणजे आकुंचन पावणे. म्हणजे आपल्याला एवढ्या सगळ्या लाईन्स ऑफ फोर्सच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या कुठल्या ना कुठल्या मल्टिपल चॉईस क्वेश्चनचं उत्तर देऊ शकतात. म्हणजे पॉझिटिव्हकडनं निगेटिव्हकडे जातात. They cannot cross or intersect with each other. A tangent drawn to any line of force gives the direction of electric intensity at that point. Electric intensity is more where lines of force are crowded. They exert the lateral pressure on each other. Electric lines of force can pass through the conductor, cannot pass through the insulator. Electric lines of force are always perpendicular to the given surface. In case of uniform electric field, lines of force are parallel to each other. In case of non-uniform electric field, lines of force are curved in nature. Lines of force has tendency to contract in length. अनेक वेळा मल्टिपल चॉईस क्वेश्चनमध्ये या ज्या इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स आहेत या वेगवेगळ्या पद्धतीनं दाखवल्या जातात. कशा? नुसताच पॉझिटिव्ह एक आयसोलेटेड चार्ज आहे, त्याच्या ज्या इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स आहेत त्या या पद्धतीनं अशा दूर जातील. नुसताच माझ्याकडे निगेटिव्ह चार्ज आहे तर त्याच्या ज्या लाईन्स ऑफ फोर्स आहेत त्या या पद्धतीनं त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या चार्जच्या दिशेला जातील. माझ्याकडे जर पॉझिटिव्ह निगेटिव्ह आहे तर आत्ता जसं दाखवलं होतं तशा त्या ज्या लाईन्स ऑफ फोर्स आहेत ते आपल्याला या पद्धतीचं नेचर देतात. माझ्याकडे जर दोन्हीच्या दोन्ही पॉझिटिव्ह चार्जेस आहेत तर मग मात्र त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या ज्या लाईन्स ऑफ फोर्स आहेत त्याचं जे नेचर आहे ते नेचर फळ्यावर दाखवलंय तसं असू शकतं. किंवा माझ्याकडे जर दोन निगेटिव्ह चार्जेस आहेत त्याचा विचार केला तर त्याचं जे नेचर आहे ते नेचर त्याच्यात फक्त बाण आतल्या बाजूला येतो, बाकी त्या एकमेकापासून दूर जायचा प्रयत्न करतील. हे असं घडेल. म्हणजे आपल्याला त्या असणाऱ्या इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्सचा विचार करत असताना नुसता पॉझिटिव्ह चार्ज आहे असा, त्याच्यानंतर नुसता निगेटिव्ह चार्ज आहे तर या पद्धतीनं याला डायपोल म्हणतात. दोन चार्जेस आहेत त्याच्या करस्पॉन्डिंग हे असं आहे. दोन पॉझिटिव्ह चार्जेस असतील तर या पद्धतीनं असेल आणि दोन निगेटिव्ह चार्जेस असतील तर त्याचं जे नेचर आहे ते असं असेल. तर सगळ्याचा विचार आपल्याला या ठिकाणी नक्की करायचा आहे. या प्रॉपर्टीजचा विचार आपल्याला करायचा आहे. आज मात्र आपण भरपूर बघितलं आहे, कारण बराच वेळ झाला मी तुमच्याशी या संदर्भात बोलत राहिलो आहे. फार फॉर्म्युले नाहीत, काय नाहीत, एकदम सोपं आज शिकलो आहे आपण. फॉर्म्युल्यामध्ये आता परत उडी मारणारच आहोत आपण. याच्यानंतर एक्सप्रेशन येणार आहेत, मोठे आर्टिकल्स आहेत काय काय, ते आपण एका तासाला एक घेत जाऊयात. आज या असणाऱ्या इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्सच्या प्रॉपर्टीजला पुढचं जे लेक्चर आहे त्या लेक्चरला याच्यामधलं आपण एक्सप्रेशन बघतोय. त्यामुळे आज इथंच थांबतोय. अभ्यास करत असावा तुम्ही, करावाच लागेल. कारण चला हवा येऊद्यामधलं वाक्य आहे, हसताय ना हसायलाच पाहिजे, तसा अभ्यास करताय ना करायलाच पाहिजे. त्याला काहीच एक्सक्यूज नाही. उद्या कुठलंही कारण तुमचं कुणी ऐकून घेणार नाही. रोजच्या रोज अभ्यास करा. आज मात्र आपण या टॉपिकसाठी या आर्टिकलला इथंच थांबतोय. उद्या आपण पुढचं आर्टिकल किंवा पुढच्या लेक्चरला बघतोय. धन्यवाद.